महेंद्र नागवडे, सरपंच बाबूसर बुद्रुक. आज या ठिकाणी आमच्या बाबूसर गावाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत गणेगावचे बाबूसर 5 कोटी 30 लाखाचा रस्ता मंजूर झालेला आहे. माननीय अजितदादा तसेच माननीय चंद्रकांतदादा पाटील महायुतीच्या सरकारामार्फत आम्हाला हा निधी मंजूर झालेला आहे. 5 दिवसापूर्वी या ठिकाणी डांबरीकरण चालू झालेलं आहे. तर आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ डोंगरे असतील किंवा ग्रामस्थ असतील, त्यांनी वारंवार ठेकेदारांना तक्रार केली आणि आम्ही पण इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित ठेकेदार असतील तसेच गाडगे साहेब असेल आणि त्यांना तक्रार करून सुद्धा त्यांनी रस्ता चालू ठेवलेला आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या गावाची यात्रा असल्यामुळे आम्हाला तिथे लक्ष देता नाही आले, पण तरी पण आम्ही 2 दिवसानंतर आल्यानंतर त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. हे काम बघा तुम्ही, हे हाताने उकरलं तरी हे खडी निघते. म्हणजे एवढे कमी दर्जाचं हे काम झालेलं आहे. म्हणजे जे इस्टिमेटनुसार काम झालेलं आहे ते त्यांनी केलेलं नाही. हे काय सगळीकडे असे खड्डे झालेले आहे आणि आम्ही अशी मागणी करतो की हा रस्ता जसे इस्टिमेटनुसार झाला पाहिजे. आणि माऊली आबांनी तसेच मी या समितीवर अध्यक्ष सरपंच म्हणून मी या ठिकाणी काम करते, तरी पण या ठेकेदारांनी कधी मला अध्यक्ष म्हणून किंवा ते मला विश्वासात घेतलेलं नाही. हे वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी कधी पण या कामाच्या मध्ये त्यांनी कधी मला विश्वासात न घेता मला सांगितलं पण नाहीये कधी कामाचं त्यांनी. आणि म्हणजे गाडगे साहेबांना पण वारंवार माऊली आबांनी पण फोन केलेत आणि तरी पण त्यांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे आम्हाला आता सर्व ग्रामस्थांतर्फे एवढीच मागणी करायची की जे इस्टिमेट मध्ये आहे रस्त्याचं काम तसंच आमचं झालं पाहिजे आणि तसा आमचा रस्ता झाला पाहिजे अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करते.